नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे मजेत ना? आणि मजेतच राहा आणि मजेत शिकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे सीमाचंदन एज्युकेशन. फ्री एज्युकेशनचा प्लॅटफॉर्म आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना असणारे जे महत्त्वाचे विषय आहेत त्यांचा आम्ही परीक्षाभिमुख अभ्यास करून घेतो. आम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर दिलेला नंबर 866 83 50 565 आपल्या मोबाईलमध्ये सीमाचंदन एज्युकेशन या नावाने सेव्ह करा. तसा आम्हाला मेसेज पाठवा. आम्ही तुम्हाला ब्रॉडकास्ट लिस्टवर घेऊ आणि मग काय रोजच्या रोज फ्री लेक्चर तुम्हाला चालू होतील. चला, मग आज जो आपण टॉपिक पाहणार आहे तो टॉपिक आहे उपराष्ट्रपती. ऑल इन वन व्हिडिओ, वन शॉट व्हिडिओ. याच्यानंतर तुम्हाला दुसरं काही करायची गरज पडणार नाही, कारण की सगळंच याच्यामध्ये दिलेलं आहे. 10 ते 12 मिनिटाचा व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये सोबतच तुम्हाला मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा रेफरन्स सुद्धा देण्यात आलेला आहे की या टॉपिकवर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. चला मग विषयाला सुरुवात करू. आज जो आपण टॉपिक पाहणार आहे टॉपिकचं नाव आहे उपराष्ट्रपती. चला मग सुरुवात करू. कलम 63 नुसार घटनेमध्ये उपराष्ट्रपतीची तरतूद करण्यात आलेली आहे. आपलं जे उपराष्ट्रपती पद आहे ते अमेरिकेच्या उपराष्ट्रपती पदाप्रमाणेच आहे. अमेरिकेचा उपराष्ट्रपती जसा वरिष्ठ सभागृहाचा पदसिद्ध अध्यक्ष असतो, तसाच आपला उपराष्ट्रपती सुद्धा वरिष्ठ सभागृहाचा म्हणजेच राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. एक्सेप्ट पक्का. आता आपण पाहू उपराष्ट्रपती पदाची निवडणूक. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ही अप्रत्यक्षपणे एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या तत्वावर आधारलेली असती. ती राष्ट्रपतीची तीच याची सुद्धा. सगळ्यात महत्वाचं, याच्यासाठी जो निर्वाचक गण असतो म्हणजे इलेक्ट्रॉल कॉलेज असतं, म्हणजेच काय की याच्या मतदानात भाग घेणारे लोक कोण असतात तर संसदेच्या दोन्ही ग्रहामधील असणारे सदस्य, भले ते निवडून आलेले असो नाहीतर नामनिर्देशित असतो, फक्त दोन्ही सभागृहातले सदस्य याच्या निवडणुकीमध्ये भाग घेत असतात. राष्ट्रपतीच्या निवडणुकीपेक्षा याची निवडणूक थोडी वेगळी असते. का? कारण की राष्ट्रपतीच्या निवडणुकीत संसदेच्या दोन्ही सभागृहातील फक्त निवडून आलेले सदस्यच भाग घेत असतात. त्याचप्रमाणे राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये राज्य विधिमंडळाचे जे निवडून आलेले सदस्य आहे म्हणजे जे आमदार आहे ते सुद्धा भाग घेतात. उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये त्यांना भाग घ्यायची गरज नसते किंवा ते भाग घेत नाही. उपराष्ट्रपती हा फक्त दोन्ही सभागृहाच्या सदस्यांकडूनच निवडला जातो. कॉन्सेप्ट पक्का. आता उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक पात्रता काय आहे तर तो भारताचा नागरिक हवा, वयाची 35 पूर्ण केलेली असावी, राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र हवा, राष्ट्रपती हा लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून पात्र हवा ही त्याची अट, राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र हवा ही या उपराष्ट्रपती. लाभाचे पद धारण करणारा नसावा. लाभाचं पद याचा अर्थ असा होत नाही की उपराष्ट्रपती आलेला माणूस जर सुरुवातीला राज्यपाल किंवा कॅबिनेट दर्जाचा मंत्री असेल तर ते लाभाचे पद होत नाही. आणि सगळ्यात महत्वाची जी अट आहे उपराष्ट्रपती पदासाठी निवडणुकीची ती ही आहे की कमीत कमी 20 मतदातांकडून तसा प्रस्ताव मांडला गेला पाहिजे त्याच्या नावाचा, आणि 20 मतदातांकडून तसं अनुमोदन दिलं गेलं पाहिजे. 20 मतदाता आले पाहिजे की ओके याला आम्ही याच्या नावाचा आम्ही प्रस्ताव मांडतोय, आणि 20 मतदाता असे आले पाहिजे की ते म्हणले पाहिजे ओके आमचं याला अनुमोदन आहे. कॉन्सेप्ट पक्का. आता आपण पाहणार आहे उपराष्ट्रपतीचा पदावधी. उपराष्ट्रपतीला शपथ कोण देतो तर राष्ट्रपती देतो. शपथ घेतल्यापासून 5 वर्ष तो पदावर राहतो. राजीनामा द्यायचा झाला तर तो राष्ट्रपतीकडेच देऊ शकतो. पदावरून दूर करण्यासाठी त्याला औपचारिक महाभियोगाची गरज नाही. तसं जर करायचं असेल तर काही करायचं नाही, राज्यसभेमध्ये तसा ठराव मांडायचा आणि राज्यसभेत तो ठराव प्रभावी बहुमताने पास करून घ्यायचा. नंतर तो ठराव पाठवायचा लोकसभेकडं, आणि लोकसभेमध्ये साध्या बहुमताने जरी तो ठराव पास झाला तरी सुद्धा उपराष्ट्रपती हा पदावरून दूर केला जाऊ शकतो. कॉन्सेप्ट पक्का. आता लोकसभेने तसा ठराव पास केला तर उपराष्ट्रपतीला पदावरून दूर केलं जातं. उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करताना फक्त 2 ग्रह लागतात. अशा वेळेस तुम्हाला राष्ट्रपतीच्या संमतीची गरज पडत नाही. फक्त एक काम करावं लागतं. तुम्हाला जर का उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करायचं आहे तसा ठराव मांडायचा आहे तर तुम्हाला 14 दिवसाची पूर्व नोटीस
त्या ग्रहाला द्यावं लागते. सगळ्यात महत्वाचं, राष्ट्रपतीला जर पदावरून काढायचं झालं तर महाभियोग चालवा. महाभियोग चालवण्यासाठी घटनेत कारण दिलेले आहे. उपराष्ट्रपतीला पदावरून काढायचंय, त्याला काढा, पण घटनेमध्ये कुठलंही स्पेसिफिक कारण सांगितलेलं नाही की याच कारणावरून तुम्ही उपराष्ट्रपतीला पदावरून काढू शकता. कालावधी संपला तरी उपराष्ट्रपती पदावर राहतो जोपर्यंत नवीन उपराष्ट्रपती पदावर येत नाही. पुनर्निवडणुकीसाठी पात्र असतात, कितीही वेळेस निवडणुकीला उभं राहू शकतात आणि कितीही वेळेस निवडून येऊ शकतात, पण एक सर्वसामान्य संकेत असा पाळला जातो की सलग 2 टर्म नंतर शक्यतो कोणी उपराष्ट्रपती पदावर राहत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे 2 टर्म म्हणजे 10 वर्ष उपराष्ट्रपती म्हणून काम पाहिलं होतं. तर हमीद अन्सारीने सुद्धा 10 वर्ष सलग उपराष्ट्रपती म्हणून काम पाहिलेलं. तर कॉन्सेप्ट पक्का. आता आपण पाहणार आहे की पद रिक्त करण्याबद्दल काय अटी दिलेल्या आहे. नवीन उपराष्ट्रपती पद भरले गेले नसल्यास जुना उपराष्ट्रपतीच काम पाहतो. आपण अगोदरच पाहिलंय. राजीनामा आणि मृत्यू या कारणामुळे जर पद रिकामं झालं उपराष्ट्रपतीचं तर ते पद रिकामच राहतं. फक्त घटनेत एवढीच तरतूद करण्यात आलेली आहे किंवा लवकरात लवकर निवडणूक घ्या, उपराष्ट्रपती पद भरून टाका. लक्षात? कॉन्सेप्ट पक्का. आता निवडणूक वादाबद्दल 3 महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायचा की उपराष्ट्रपती पदाबद्दल कुठल्याही प्रकारचा वाद झाला तर अंतिम निर्णय द्यायचा अधिकार सुप्रीम कोर्टाचा. निर्वाचन गणच अपूर्ण होता, म्हणजे इलेक्ट्रॉल कॉलेजच अपूर्ण होतं. म्हणजे 545 सदस्य लोकसभेतले आणि राज्यसभेतले 245 सदस्यापैकी काही सदस्य ॲबसेंट होते सर. मग तुम्ही कसं काय निवडता याला राष्ट्रपती म्हणून? असं जमणार नाही. निवडणूक रद्द करा. होणार नाही. घटनेत सांगितलेलं आहे की निर्वाचन गण जर अपूर्ण असला तर ह्या बेसिसवर तुम्ही उपराष्ट्रपतीच्या पदाला आव्हान देऊ शकत नाही किंवा त्याच्या निवडणुकीला आव्हान देऊ शकत नाही. यदा कदाचित जर सुप्रीम कोर्टाकडून वादात काही निर्णय आला आणि उपराष्ट्रपती पद जर रद्द झालं तर अशा केसमध्ये उपराष्ट्रपती पदावर असताना उपराष्ट्रपतींनी जे काही निर्णय घेतलेले आहे ते तसेच राहतात. कॉन्सेप्ट पक्का. आता आपल्याला पाहिजे उपराष्ट्रपतीचे कार्य आणि अधिकार. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. हेच त्यांचं महत्वाचं कार्य. दुसरं, जर राष्ट्रपतींनी राजीनामा दिला, त्याचा पदावर असताना मृत्यू झाला, अशा वेळेस उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून काम पाहायला सुरुवात करतात. हे त्याचं दुसरं कार्य आहे. पण घटनेने एक बंधन टाकलेलं आहे की अशा कंडिशनमध्ये जर पद रिकामं झालंय, राष्ट्रपतींनी राजीनामा दिला आणि त्याचा पदावर असताना मृत्यू झाला, तर तुम्हाला 6 महिन्याच्या आत निवडणूक घ्यावंच लागते आणि नवीन राष्ट्रपतीला पदावर बसवावंच लागतं. कॉन्सेप्ट पक्का. पुढं, राष्ट्रपती जर काही कारणास्तव गैरहजर आहे, आजारी आहे, सुट्टीवर गेला तर अशा कंडिशनमध्ये सुद्धा उपराष्ट्रपतीला राष्ट्रपती म्हणून काम करावं लागतं. सगळ्यात महत्वाचं की या उपराष्ट्रपतीला उपराष्ट्रपती म्हणून रुपया पण भेटत नाही. त्याला जो पगार भेटतो तो राज्यसभेचा सभापती म्हणून दिला जातो आणि 2018-19च्या रिव्हिजननुसार तो पगार दिला जातो 4 लाख रुपये पर मंथ. आता इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची गोष्ट काय आहे की आपल्याकडे जर राष्ट्रपती पदावर असताना वारला किंवा राजीनामा दिला तर त्यावेळेस उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून काम पाहतो आणि 6 महिन्याच्या आत घटनात्मक बंधन आहे की नवीन राष्ट्रपती आला पाहिजे, निवडणूक घेतली पाहिजे. अमेरिकेत तसं होत नाही. राष्ट्रपती वारला, राष्ट्रपतीने राजीनामा दिला तर उरलेला जो कार्यकाळ आहे तो कार्यकाळ उपराष्ट्रपती राष्ट्रपती पार पाडतो. आपल्याकडं तसं होत नाही. कॉन्सेप्ट पक्का. याच्यावरून आपल्याला एक गोष्ट कळली की उपराष्ट्रपतीला उपराष्ट्रपती म्हणून असे कार्य नाही. आता एवढ्या वेळ आपण ज्या साहेबांना पाहतोय ते साहेब आहे आपल्या 16व्या निवडणुकीद्वारे निवडून आलेले उपराष्ट्रपती आणि व्यक्ती म्हणून 14वे उपराष्ट्रपती जगदीप धनखड साहेब. लक्षात? कॉन्सेप्ट पक्का. मित्रांनो, अशा प्रकारे आपण हा टॉपिक संपवलेला आहे आणि टॉपिक संपवताना मागच्या वर्षी जे प्रश्न आलेले ते सुद्धा पाहिलेले आहे. मित्रांनो, एवढ्या सोप्या भाषेमध्ये आणि मागच्या वर्षींच्या प्रश्नपत्रिकांच्या रेफरन्स सोबत टॉपिक कोणी सांगत नाही.
सांगतोय, मी प्रामाणिक प्रयत्न करतोय. तर रिक्वेस्ट फक्त एवढीच आहे की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशनला प्रेस करा. जेवढं जमल तेवढे व्हिडिओ शेअर करा, गरजूंपर्यंत पोहोचू द्या. चॅनलचं नाव विसरू नका, फ्री एज्युकेशनचा प्लॅटफॉर्म आहे. चॅनलचं नाव आहे सीमाचंदन एज्युकेशन. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बेस्ट ऑफ लक. झटून अभ्यास करा, मन लावून अभ्यास करा.